हॅलो गाईज, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी चाललो आहे पनवेलला. माझ्या मैत्रिणीचं संगीत आहे. तुम्ही बघू शकता मी छानपैकी कुर्ता घातला आहे कारण थीमच तशी आहे. आणि आपण त्यासाठी एक गिफ्ट घेतलं आहे. ते गिफ्ट कशासाठी वगैरे मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. आपण थोडंसं उशीर चाललो आहे. लवकरात लवकर आपण आता निघायचं बघूया. हे बघा, हे मी गिफ्ट पॅक केलं ते यासाठी. आणि ही आहे माझी मैत्रीण आणि हे होणारे आमचे जिजू. ठीक आहे, हे ॲक्च्युली डान्सचं गिफ्ट आहे. मी थोड्या वेळाने तुमच्याशी बोलतो आणि लवकर आपण भेटूया. आता मी सरळ भेटतो तुम्हाला ट्रेनमध्ये. तर गाईस, तुम्ही बघू शकता आता ट्रेन आलेली आहे आणि आता आपण चढणार आहोत ट्रेनमध्ये. मला वाटलं निदान आज सुट्टी आहे तर मला बसायला मिळेल, पण अनफॉर्च्युनेटली खूप वेळानंतर मला बसायला मिळालं. आणि नंतर मग मी डिरेक्टली, कारण एक मोठा ग्रुप होता, त्यांचं भजन कीर्तन चाललं होतं ट्रेनमध्ये. आम्ही पोचलो होतो कोपरखैरनेला आणि आपण आज चाललेलो आहे पनवेलला. पोचेपर्यंत मला लिटरली रात्र झाली होती आणि फायनली आपण आता पनवेलला पोचलो आहे. 7 वाजले आहेत आणि आपण आता चालत निघणार होतो वेस्टमध्ये. ॲक्च्युली हा एरिया मला थोडासाच माहिती होता, जास्त माहीत नाही. गाईज, कोण पनवेलकर आहेत तर प्लीज डू लेट मी नो. आणि पनवेलला मी ॲक्च्युली 3 वर्ष काढली. खूप एक्झॉस्टेड झालो होतो प्रवास करून, म्हणून मस्तपैकी एक उसाचा रस पिला, हाफ ग्लास. आणि मग आपण लोकेशन बघता जाणार होतो, बिकॉज लोकेशन माझ्यासाठी खूप नवीन होतं, खूप आतमध्ये होतं. तर मग मस्तपैकी थंडगार सरबत असा पिला, खूप सुंदर होता. खूप रिलीफ वाटलं कारण मी दुपारी लंच माझा स्किप झाला होता. तर त्याच्यानंतर मस्तपैकी मग ऑटो बघितली, कारण मला नंतर समजलं की इथे शेअरिंगमध्ये जात नाहीत. तर मग आपण डिरेक्टली सेपरेट ऑटो केली आणि आपण थोड्या वेळाने डिरेक्टली पोचणार आहोत सरोजकडे. सरोज माझी मैत्रीण आहे आणि तिचा संगीत आहे. एवढी धमाल येणार आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. प्लीज स्टे कनेक्टेड. आणि तुम्ही बघू शकता की हे मी आपले पैसे दिले जे काय आहे आपण आता लोकेशनवरती पोचलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, मी जस्ट आता पीस पार्कच्या इथे पोचलेलो आहे आणि आपण आता लवकरात लवकर जाऊया. हे बघा, एक्झॅक्टली हायवेच्या बाजूलाच आहे आणि हे 3 स्टार प्रॉपर्टी आहे. तर खूप छान असं हे केलं आहे आणि आता आपण सरळ जाणार आहोत न टाईम वेस्ट. चला आपण आता एंटर करूया. बघा, नंतर एवढी धमाल येणार आहे आपल्याला. तर खूप छान अशी अरेंजमेंट केली होती. संगीत असं सेपरेट ठेवलं होतं ना, तर मला खूप ते आवडलं कारण एक स्पेसिफिकली एन्जॉय करायला मिळतं. वाव, सुंदर. वेलकम टू सरोज संगीत सेरेमनी. गाईज, ही प्रॉपर्टी एवढी छान आहे पनवेलमध्ये. आणि एंट्रीला मस्तपैकी सरोजचं नाव बघता अजून छान वाटलं कारण माझ्या मैत्रिणीचं संगीत होतं ते. त्याच्यामुळे मी आता लिफ्टमध्ये आहे आणि लिफ्ट जरा वेगळीच होती. मला काय कळत नव्हतं हे कसं ओपन करायचं, पण नंतर एकाने हेल्प केली आणि फायनली शी इज माय फ्रेंड. आणि एवढा सुंदर सेटअप असा केलेला आहे त्यांनी. मी तर पर्सनली एवढं एन्जॉय केलं कारण हे तिचं फोटो सेशन चाललं होतं आणि माझा टाईमपास चालला होता. आणि तिला मी चिडवत होतो, तिचा उपवास होता, पण नंतर मला समजलं की ती मस्करी करते म्हणून. शी वॉज लुकिंग सो नाईस. आणि हा माझा कॉलेजचाच फ्रेंड आहे. धमाल करते फुल ऑन. पण ॲक्च्युली सरोज, जर तू हा व्लॉग बघत असेल तर जेन्युअनली थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. एवढी धमाल आली आणि फॅमिलीने एवढी एन्जॉय केलं ना. ईच अँड एव्हरी वन वॉज व्हेरी हॅपी. आणि एवढा सुंदर डान्स केला गाईज. आणि एक्स्ट्रीमली सॉरी, मी सगळा डान्स नाही दाखवू शकत, कॉपीराईट येईल. पण नंतर तिने सगळ्या फॅमिलीला बोलवून एवढी धमाल आणली आणि नंतर आपलासुद्धा एक परफॉर्मन्स होता.
मग नंतर गाईज A to Z लोकांनी मला फॉलो केलं आणि इट वॉज व्हेरी नाईस. आणि सगळेजण आले बिकॉज मी खूप ऑन द स्पॉट डान्स केला, पण नंतर सगळ्यांनी एवढी सुंदर साथ दिली आणि अजून काय पाहिजे. खूप एवढं मी तरी पर्सनली एवढं धमाल केली ना, आणि तो दिवस एकदम मस्त होता. चक्क सरोजचे बाबासुद्धा आले होते आणि खूप धमाल केली गाईज, खूप. तर गाईज अशा प्रकारे आपला डान्स झाल्यानंतर मग वेळ आली होती मस्तपैकी पेटपूजनची. आणि बघू शकता एवढे सुंदर सुंदर डेलिकेसीज होते. खूप सुंदर जेवण होतं आणि मला हे हॉटेल तर पर्सनली खूप आवडलं. तुम्हाला जर छोटी मोठी काही बड्डे पार्टी असेल किंवा काही अरेंजमेंट असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तरी पण फॅमिली काही ऐकतच नव्हती. काकी आणि काका पण एवढे सुंदर नाचत होते आणि ईच अँड एव्हरी वन वॉज लाईक ऑन फायर लिटरली. तर गाईज आता टाईम आलेला आहे आपण पीस पार्कमधून अलविदा घेण्याची. खूप छान आणि सुंदर इव्हनिंग होती ही माझी. गाईज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब डेफिनेटली करा, बिलकुल विसरू नका. आणि काही लोक माझे व्हिडिओज बघतात आणि मध्येच स्किप करून, तर प्लीज तसं नका करू. तुम्हाला कोणते कॉन्टेंट हवे असेल प्लीज डू लेट मी नो. आपण तसे कॉन्टेंट बनवायचं ट्राय करूया. थँक्यू.